आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत, ज्यांनी आज जिल्हा परिषदमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत जे आहे ते काही गोष्टीवर चर्चा करण्यात आली। प्रामुख्याने जे आहे ते जे कर्मचारी मुख्यालयीन राहत नाहीत त्याबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली। मग ते शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा आरोग्यातील असतील, त्यावर काय पुढचे ॲक्शन असणार आहे? बघा, मी हा मुद्दा पहिल्यांदा नाही घेतला। मी कित्येक वर्षापासून सांगतोय की सर्व शिक्षक, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, जे सरकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांना या मुख्यालयी राहणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे। हे कायदा आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, तशी त्यांना हेडक्वार्टरलाच राहावं लागतं। परंतु माझं म्हणणं का होतं हे आता साबित झालं आहे। मी का म्हणत होतो, कारण जर शिक्षक गावात राहिले नाही तर मुलांचा दर्जा शिक्षणाचा सुधरत नाही आणि म्हणून सगळ्या लोकांना आपले आपले मुलं प्रायव्हेट शाळेत टाकावे लागतात। जेव्हा की जिल्हा परिषद शाळेचा पगार आमचा सर्वात जास्त आहे, 80,000 ते 1 लाख आहे, आणि ज्या शाळेत लोक टाकतात त्यांचे मुलं तिथं 15,000 आणि 20,000 आहे। तर आमच्या ते का बरं होतं? अरे आमचे शिक्षक कधी येतात, कधी येत नाही, येतात तरी पळून जातात, गावी राहत नाही, गावीत खोटं कागदपत्र करतात। म्हणून आता रिझल्ट आला, सगळे मुलं ढ येऊ लागले। 600 शाळा ह्या 0% निकाल लागला आहे त्याचा, 600 शाळांचा। म्हणजे हा दर्जा कधी सुधरवेल? कायद्यानुसार ज्या मुलांना तितकं एज्युकेशन येत नाही, जे कमीत कमी अपेक्षित आहे, त्याला शाळेच्या वेळेनंतर एक्स्ट्रा क्लासेस त्या शिक्षकांनी घेऊन त्यांना त्या बरोबरीने आणलं पाहिजे, असा कायदा आहे। ते गावातच राहत नाही तर आणणार कुठून? आणि म्हणून मुख्यालयाचा मुद्दा मी आज घेतला। त्याकरता नुसता त्यांचाच नाही घेतला, ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहे म्हणजे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सगळ्यांच्याच करता घेतला आहे। आणि म्हणून मी एक ॲप डेव्हलप केला आहे। तो ॲप असा आहे, त्या गावाची जी ही आहे बाउंड्री, ती आम्ही त्याच्यामध्ये डाउनलोड करून घेणार आहोत प्रत्येकाची। आम्ही IT च्या कायद्यानुसार घेतोय। मी एक आमदार आहे, मला सगळ्यांवर ऑब्झर्वेशन ठेवण्याचा पॉवर आहे। मी माझं काम कॉन्स्टिट्युशनली करू लागलो आणि म्हणून त्यांचा ॲप डाउनलोड आपण केला म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये झाला की तो फक्त आमच्या पेरीफेरीमध्ये जिथं ते अपेक्षित आहे हेडक्वार्टरला, त्यांनी सोडलं की ताबडतोब मला डॅशबोर्डवर कळणार आहे, जिल्हा परिषदला पण कळणार आहे, संबंधित अधिकाऱ्यांना पण कळणार आहे। त्याच वेळेला 24 तास किंवा 48 तासात त्यांना नोटीस जाईल, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल। जर असं त्यांनी सातत्याने 3-4 वेळेला केलं तर त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई होईल। तरी त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना नोकरीमधनं टर्मिनेट करण्यात येईल। पण सर, खाजगी ॲप तुम्ही जे आहे ते तसं हे करताय, विकसित करताय, आमदार म्हणून तसं तुम्हाला अधिकार आहे आणि जिल्हा परिषद तसा ठराव घेतला आहे का? मला जनतेचं चांगलं करण्याकरता सगळे अधिकार कॉन्स्टिट्यूशननी दिलेले आहेत, त्याला मला कुठं जायची गरज नाही। आमच्या पंचायत समितीने हे सगळे ठराव ऑलरेडी घेतलेले आहेत। म्हणजे तुमच्या मतदारसंघापुरतं सीमित असणार आहे काय? हो, हे मी माझ्या मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत करू लागलो। तर आपण बघतोय जलजीवनच्या कामाबाबत सुद्धा आपण नाराजी व्यक्त केली, मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा दावा केला आहे, आरोप केला आहे, काही पुरावे तुमच्याकडे आहेत असं म्हटलं? जसं मी सांगितलं ना, मागे मीना नावाचे एक IAS ऑफिसर इथं हे होते, CO म्हणून होते। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना मी वेळोवेळी सांगूनसुद्धा, म्हणजे विषय काय आहे, COंना सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही, पण मी लक्षात आणून दिली, त्यांना पुराव्यासह लक्षात आणून दिली, व्हिडिओग्राफी दिली, फोटोग्राफ्स दिले, त्यांच्या कार्यालयात मी 4दा येऊन त्यांना पुरावे दिले, त्यांच्या समवेत सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, तरीही त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही। उलट त्यांनी त्याच्यानंतर सुद्धा पैसे देऊन टाकले कॉन्ट्रॅक्टरचे। आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाघमारे होते, ते पण असेच महाकरप्टेड आहेत। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेतला, CO मॅडमनी सांगितलं जे काही आहे त्या चौकशीप्रमाणे त्यांच्यावर FIR टाकण्यात येईल। COवर FIR टाकता येणार नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागेल। सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही 42 जे ते पत्रव्यवहार केले, सगळे 60 पत्रव्यवहार झाले दोन्ही बाजूंनी, सत्ताधारी आमदार आहेत, गांभीर्याने घेत नाही तुम्हाला अधिकारी? असं म्हणावं लागेल आता, हे म्हणणं काही म्हणजे मला स्वतःलाच खंत वाटते त्या गोष्टीची। अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेलं नाही आहे, ही गोष्ट तुमची बरोबर आहे। आणि आता पुढचं माझं रूप जे ते कसे गांभीर्याने घेतील त्याच्याकरताची पहिली मीटिंग आहे। काय इशारा काय आता? इशारा टर्मिनेशनचा आहे, नोकरीतून हात धुवावे लागेल त्यांना। कामं नाही करणार तर सोडणार का त्यांना? करप्शन करणार आणि कामं नाही करणार सोडणार का? मुख्यालय राहून शिकवणार नाही, आमचं सगळं गोरगरीब जनता पिढ्या बर्बाद व्हायला लागल्या शिक्षकांमुळे, आणि त्यांना सोडणार नाही। किती दिवसांचा अल्टिमेट आहे त्यांना? नाही, त्यांचं अल्टिमेटम सुरू झालं आता, त्यांचं अल्टिमेट अगोदरपासूनच होतं। अगोदरपासून होतं। 3 महिन्यानंतर पुन्हा मी आढावा घेणार आहे काय काय झालं तर। सर, बऱ्याचदा आपण जे आहे ते या सगळ्या प्रश्नावर बोलता, पुन्हा शिक्षक संघटना आक्रमक होतात, तुमच्या विरोधात आंदोलन करायला पाहायला मिळतात, परत 3 महिन्यात तेच पाहायला मिळणार आहे आता जर तुम्ही खरंच ॲक्शनमध्ये उतरला तर?
नाही आता ॲक्शनमध्ये उतरलो नाही मी, आता ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. ॲक्शन आता घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याप्रमाणे बघा शिक्षक महोदयांनी आंदोलन करू नये. मला हात जोडून विनंती आहे तुमच्या चॅनलच्या मार्फत, त्यांना कायद्यामध्ये पोलीस, मिलिटरी आणि शिक्षक या तिघांना कोणताही बंद आंदोलन करण्याचं प्रावधान नाही. त्यांना वेगळा प्लॅटफॉर्म आहे सांगण्याचा, पण ते संघटनेच्या जोरावर अशा काही कृत्या करतात जे बेकायदेशीर आहे. आता त्यांनी जर तसं केलं तर कायदेशीर मी त्यांच्यावर ॲक्शन घेण्याकरता जे काही केलं पाहिजे कॉन्स्टिट्युशनली मी ते करेल. बरं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे, तुम्हाला सरकार तुमच्या आईवडिलांचं जरी दुखलं तरी पैसे देऊ लागले, तुम्हाला सगळ्या सुविधा मुहैया केलेल्या आहेत, मग तुम्हाला गावात राहायचं ना तर काय म्हणतात आमच्या मुलाबाळाचं काय. अरे बाबा तू लोकांच्या जिथं जिल्हा परिषद शाळा नाही का त्या गावात, म्हणजे हे शिक्षक आहे स्वतः आणि त्यांचे स्वतःचे मुलं तुमच्या शाळेत टाकायची, म्हणजे किती मूर्खपणा आहे हा. हे असं त्यांनी करू नये. आता आपण चांगलं शिकवा. आपल्याला जे देवाने इतकं मोठं शिक्षकाचं पद, गुरु म्हणजे आमच्या आईवडिलापेक्षा मोठं आम्ही म्हणतो, ते तुम्ही पाळा. इतकं का बोलावं लागतंय? 25 वेळेला सांगून जर तुम्ही ऐकणार नसाल, आता कोणती माफी नाही म्हणजे नाही. थँक्यू. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत भाजपाचे आमदार प्रशांत बंब होते, ज्यांनी नुकतीच जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेतली आणि आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.